नमस्कार, मी वैभव छाया. आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. वैभव छाया टॉक्स आणि इंडी जर्नल या दोन्ही आपल्या लाडक्या YouTube चॅनलच्या जॉइंट या कार्यक्रमामध्ये आम्ही एकमेकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम करत असतो. दोस्तो, आज लाईव्ह येण्याचं पहिलं कारण म्हणजे काल महाराष्ट्रामध्ये म्हणजे पहाटे महाराष्ट्रामध्ये जी एक अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे, त्या घटनेवर चर्चा करण्यासाठी आणि त्या घटनेचा निषेध करण्यासाठी म्हणून ही चर्चा आज घडते आणि ती घटना म्हणजे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना महाराष्ट्राचे कुप्रसिद्ध टॉवेल टायसन फेम आमदार संजय गायकवाड, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना अतिशय घाणेरड्या भाषेत शिव्या देऊन शिवाजी कोण होता या शीर्षकाबद्दल त्यांनी सगळी जाहीर शिवीगाळ केलेली आहे. त्या शिव्या मला इथे तुम्हाला आता सांगता येणार नाहीत. अख्ख्या महाराष्ट्राने व्हॉइस रेकॉर्डिंग, कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून त्या शिव्या ऐकलेल्या आहेत. म्हणजे हा आमदार माणूस जाहीरपणे फोनवर एखाद्याला रात्री 1:30 वाजता धमकावून म्हणतो, की "शिवाजी काय तुझ्या आईचा नवरा होता का? सॉरी, शिवाजी महाराज तुझ्या तुझ्या आईचा काय नवरा होता का?" इथपर्यंत बोलण्याची हिंमत झालेला हा आमदार सत्ताधारी पक्षामध्ये आहे, सत्तेत बसलेला आहे आणि अजूनपर्यंत त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. वरून त्याने धमकी दिली, की "तुला माहित नाही का पानसरेचं काय झालं होतं? पानसरेचं कोणी काय केलेलं होतं?" कॉम्रेड गोविंद पानसरेंनी जर शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिलं नसतं, तर शाळकरी वयामध्ये आम्हाला शिवाजी कळला नसता. आमच्या मनावर जे शिवाजी महाराजांबद्दलचे जे संस्कार झालेले होते, ते म्हणजे मुस्लिम द्वेष्टा शिवाजी म्हणूनच झालेले होते आणि त्या गर्दीतून, त्या दंगलीतून बाहेर काढण्याचं सगळ्यात मोठं काम जर कोणी केलं असेल, तर कॉम्रेड पानसरेंच्या त्या छोटेखाली 30 पानांच्या पुस्तकाने. काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी? त्यांनी खूप स्पष्टपणे लिहिलेलं आहे, शिवाजी माणूस होता, चांगला माणूस होता, नीतिमान माणूस होता आणि जेव्हा शिवाजीला देव बनवण्याचं यांनी सगळं कारस्थान सुरू केलं, तर त्याच्याकडून नीतिमान असण्याची कोणतीही अपेक्षा ठेवता येत नाही. इतकं साधं, सरळ, सोपं, लोकांना कळेल असं लोकभाषेतलं विश्लेषण कॉम्रेड पानसरेंनी केलेलं होतं. दुर्दैवाने पुरोगामी महाराष्ट्र म्हणवल्या जाणाऱ्या याच भूमीमध्ये 2014 साली त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ती हत्या एकदा झाली, पण त्याच्यानंतर मात्र या फॅसिस्ट लोकांनी कॉम्रेड पानसरेंची सातत्याने हत्या करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू ठेवलेलं आहे आणि काल तोच प्रकार घडलेला आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण इथे त्यांचा निषेधही करतोय आणि शासनाला, फडणवीसांना ज्यांच्या हातामध्ये गृह खातंही आहेत आणि ते या राज्याचे मुख्यमंत्रीही आहेत, त्यांच्याकडे मागणी करतोय, की या टॉवेल टायसन आमदाराला आहे ना, पहिल्यांदा तुम्ही जेरबंद करा. या महाराष्ट्रामध्ये कोणीही शिवाजी महाराजांची अशा पद्धतीने बदनामी केलेली कोणीही खपवून घेणार नाही आणि ते सातत्याने या महाराष्ट्रात चालू आहे. म्हणून ही आजची चर्चा आहे. आजच्या चर्चेमध्ये आपल्यासोबत प्रथमेश पाटील इंडी जर्नलचे संपादक आहेत, ज्येष्ठ संपादक पत्रकार गिरीश अवघडे सर आहेत आणि मेघा पानसरे मॅडम आहेत, ज्या शिवाजी विद्यापीठामध्ये अभ्यासक आहेत आणि कॉम्रेड गोविंद पानसरे सरांच्या अण्णांच्या त्या सुनबाई पण आहेत. त्यांचा चळवळीतील राबता हा फार मोठा आहे आणि आपण त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत, की नेमकं या प्रकाराबद्दल काय वाटतं. पण तत्पूर्वी प्रथमेशकडे जाण्याआधी मला एका मुद्द्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधायचं आणि तो मुद्दा म्हणजे हे संजय गायकवाड कधीही ज्या वेळेला बातम्यांमध्ये येतात, त्यावेळेला ते एकतर शिव्या देऊन आलेले असतात किंवा कोणत्यातरी गरीब पोराला किंवा गरीब माणसाला मारहाण करून तरी ते बातम्यांमध्ये आलेले असतात. आणि ते जेव्हा-जेव्हा अशी काही कृत्य करतात ना, त्यावेळेला राज्यामध्ये काहीतरी घडलेलं असतं आणि त्या गोष्टी लपवण्यासाठी, त्या गोष्टी दाबण्यासाठी, त्या गोष्टी मीडियात येऊ नये हे करण्यासाठी म्हणून यांना पुढे केलं जातं आणि तेही मूर्खपणे या सगळ्या गोष्टी करत असतात. माझं आव्हान आहे शिंदे गटाला, माझं आव्हान आहे एकनाथ शिंदेंना, श्रीकांत शिंदेंना, की त्यांनी त्यांच्या पक्षातल्या या अशा नालायक, बेजबाबदार आणि निषेधार्ह कृत्य करणाऱ्या आमदारावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. नाहीतर तुमचं शिवप्रेम हे बेगडी आहे, हेच आम्ही सगळेजण कबूल करू. हे अधोरेखित होऊन जाईल. प्रथमेश, ओव्हर टू यू. तर मला वाटतंय चर्चेची सुरुवात करताना आपण एक अतिशय साध्या प्रश्नापासून सुरुवात करूया. मेघाताई, की शिवाजी कोण होता? या वाक्यातून जिथं संजय गायकवाडांना अपमान दिसतो, शिवाजी महाराजांचा अवमान दिसतो, तिथं कुठल्याही थोडासा तर्क आणि विवेक जागा असलेल्या व्यक्तीला काय दिसेल? शिवाजी कोण होता हे नाव पुस्तकाचं असणं, त्याचा अर्थ खरा काय होतो? अ, खरं तर लहानपणापासून आपण शिवाजी महाराजांचं नाव ऐकत आलो. पण शिवाजी महाराजांच्या ऐवजी त्यांची नावं जी आपल्या जवळपासच्या लोकांमध्ये आपल्यापेक्षा ज्येष्ठ लोकांच्यामध्ये
आपण लहानपणी महाराजांच्याबद्दल बोलताना ज्या पद्धतीने बोलायचो, ते सगळं बदलत आलेलं आपल्याला दिसतं. आणि मला असं वाटतं, की शिवाजी महाराजांचा सगळा एकूण जो कार्यकाळ आहे आणि त्यांचं जे कार्य आहे, त्याच्याबद्दल बोलताना जी भाषा आज वापरली जात आहे, ती भाषा पूर्वी नव्हती. एकतर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी, शिवा, शिवबा असंख्य प्रेमाच्या नावांनी शिवाजी महाराजांना बोलवलं जायचं, त्यांच्याबद्दल बोललं जायचं. परंतु हळू-हळू जसजसा राजकीय विषय बनला, अ, त्यांचं व्यक्तिमत्व हा एक राजकीय विषय बनला आणि राजकीयदृष्ट्या तो वापरला जाऊ लागला. त्यांच्या नावाने जसं राजकारण होऊ लागलं, तसं त्यांच्याबाबतची भाषासुद्धा बदललेली आपल्याला दिसते. आणि त्याचे खूप संदर्भ आपल्या चर्चेमध्ये पण येतील. परंतु मला असं वाटतं, की कॉम्रेड पानसरेंनी जेव्हा पहिल्यांदा व्याख्यानं दिली या विषयावर आणि त्याच्यानंतर त्याचंच एक पुस्तक केलं, तेव्हा सुद्धा अशा प्रकारचे आक्षेप घेतले गेले. आणि शिवाजी कोण होता हे जे नाव आहे, ते खरं तर आपल्या दुसऱ्या दृष्टीने बघितलं, दुसऱ्या डायमेन्शनमधून बघितलं, तर आपल्याला असं दिसतं, की अत्यंत प्रेमाने आपल्या जवळच्या लोकांना, आपल्या ग्रामीण भागातले लोकं आपल्या आई-बाबांना कोणत्या नावाने बोलवतात, हे जर बघितलं, तर आपल्याला दिसतं, की ते अत्यंत आत्मीयता असलेलं, प्रत्येक माणसाच्या हृदयाशी जोडलेलं असं नाव आहे. आणि त्यामुळं या नावाला आक्षेप घेणं म्हणजे सरळ-सरळ राजकारण आहे असं मला वाटतं. अच्छा. अ, अ, गिरीश सर गिरीश सर असतील स्क्रीनवरती तर मला याच प्रश्नाचा एक तुम्हाला विचारायचं आहे, की जसं आता मेघाताई म्हणाल्या, की शिवाजी महाराज नावाचं जे व्यक्तिमत्व आहे, हे आपण रयतेचा राजा किंवा लोकांच्या अतिशय प्रेमाचा धनी झालेला एक राजा, या अर्थानं आपण बघत आलेलो आहे आणि त्याच प्रेमातून बऱ्याचदा हे शिवाजी, शिवबा हे म्हणणं होतं. तर तुम्हाला काय वाटतं, की शिवाजीचा प्रवास छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, इथपर्यंत होणं याचा राजकीय आणि सामाजिक अर्थ काय होतो याचा? अ, सगळ्यात अगोदर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, की शिवाजी किंवा शिवाजी हे या महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं असं खणखणीत चालणारं चलनी नाणं आहे. तर ह्या चलनी नाण्याचा सगळ्यात अगदी त्याला काय म्हणायचं, की भरमसाठ उपयोग कोणी करून घेतला असेल, तर तो शिवसेनेने सगळ्यात अगोदर करून घेतला. काय झालेलं आहे, की जसं शिवसेनेने हिंदुत्वाचा विचार घेतला, तसं म्हणजे शिवसेनेची खरं तर स्थापना प्रबोधनकारांनी किंवा त्याचं नाव जे आहे पक्षाचं शिवसेना, हे नाव प्रबोधनकार ठाकरेंनी दिलेलं नाव आहे. आणि ते नाव बरोबर. सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आलेली सेना असं दिलेलं नाव आहे. मग ते शिवसेना आहे. यावेळेला महाराष्ट्रामध्ये जेव्हा हे ग्रामीण बरोबर. भागामध्ये शिवसेनेची फूल आली, त्यावेळेला त्याच काळामध्ये मराठा अस्मिता किंवा मराठा अस्मितेचा उदय पण त्याच काळात होत होता. त्यामुळे महाराज बरोबर. बघतोच काय मुजरा कर, हा जो एक प्रकारचा मास किंवा मुद्दामपणा सांगणारा जो डायलॉग होता, तो डायलॉग शिवाजी महाराजांना जोडून वापरला गेला. बघतोच काय मुजरा कर, आहे ना? तर बरोबर. शिवाजी महाराज हे एका विशिष्ट समूहानं हे मराठ्यांच्या स्वाभिमानात मराठा म्हणजे जातवाचक शब्द वापरतोय. मराठ्यांच्या अभिमानाचं किंवा अहंकाराचं प्रतीक म्हणून शिवाजी महाराजांना काही काळ स्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. माझं म्हणणं असं आहे किंवा माझं मत असं आहे, की छत्रपती शिवाजी महाराज किंवा अजून त्या पाठीमागे काही जण गोब्राह्मण प्रतिपालक लावत असतील. तर हे जी विशेषण लावण्याचा जो प्रवास आहे, तो या राजकीय गरजेतून निर्माण झालेला आहे काही जणांच्या राजकीय गरजेतून. वास्तविक जनसामान्यांमध्ये अनेक वर्षापासून गेल्या कित्येक शतकापासून रुजलेला जो शब्द आहे, तो शिवबा जसं मॅडम म्हणाल्या शिवबा, शिवाजी असाच आहे. तो कधीही छत्रपती शिवाजी महाराज किंवा गोब्राह्मण प्रतिपादित शिवाजी महाराज असा कधीही नव्हता. बरोबर. म्हणजे सामान्य जे आपली जी बोली आहे किंवा बोलण्याचा जो प्रघात आहे, त्याच्यात आलेला हा बदल जो आहे, तो नेसेसरीली राजकीय आहे, असं तुमचं दोघांचंही म्हणणं पडतंय, की हे राजकीय पडसाद आपल्या सामान्य व्यवहारामध्ये पडलेले आहेत आणि त्यानुसार तर वैभव मला तुला असं विचारावसं वाटेल, की कुठेतरी
सामाजिक न्यूनगंड आणि आपल्या हे जे आयकॉन्स आहेत खरं तर, जे खरं तर सामाजिक हो, न्यायाशी जोडलेले आहेत, महाराष्ट्राच्या हो. पुरोगामित्वाशी जोडलेले आहेत, त्यांना कुठलं तरी दुसरं स्वरूप देण्याचा हा प्रकार आहे का? आणि तुझं काय म्हणणं होतं ते सुद्धा? अगदी, 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 अगदी. दुसरं काही स्वरूप नाही. त्यांना ते तसं अप्रोप्रिएशनच करायचं आहे. शिवाजीचा देव बनवला ना, की त्याच्याकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा ठेवता येत नाही. खरं बघायला गेलं जेव्हा हे सगळे म्हणतात ना, की छत्रपती शिवाजी महाराज म्हणा. अरे मुळात नाव ठेवताना शिवा नाव ठेवलेलं होतं. नाव ठेवताना संभा नाव ठेवलेलं होतं. त्याच्यापुढे आदराने जी आलेलं आहे. शिवाजी, संभाजी असं ते आलेलं आहे. आणि मला या सगळ्यांना एकच सांगायचं की तुम्ही आम्हाला शिकवू नये की आम्ही शिवाजीला शिवाजी म्हणावं, शिवबा म्हणावं का छत्रपती शिवाजी महाराज म्हणावं. तो आमचा पंजोबा आहे, ज्योतिबा आमचा आजा आहे, बाबासाहेब आमचा बाप आहे. आमच्या फॅमिली लाईनमध्ये येण्याचं या लोकांनी काही लुडबुड करायची काही गरजच नाहीये. त्यांचा काही कामधंदाच नाहीये या सगळ्यामध्ये. महत्वाचा मुद्दा काय आहे की शिवाजी नावाच्या आडून या महाराष्ट्रामध्ये जितक्या दंगली घडवल्या गेलेल्या आहेत ना, तितक्या अजून कुठे कोणत्याच नावाच्या आड घडवल्या गेलेल्या नाहीयेत. शिवाजी हे प्रतीक त्यांनी कायमच एखाद्याचा द्वेष करण्याचं प्रतीक बनवून ठेवलेलं आहे आणि हे लोकांना कळत नाही. मी एक किस्सा सांगतो. 2016 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती होती. तर त्यावेळेला हे सगळेजण युनायटेड नेशनमध्ये चाललेले होते जयंतीसाठी. तर प्राध्यापक मंडळी चांगली प्राध्यापक मंडळी शिकलेली आणि त्यांचं वय असेल साधारण 55-60च्या दरम्यान. आणि त्यावेळेला मी तिथेच असा उल्लेख केला, की आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकर ही आपली विचारधारा, ही आपली लाईन तिथे असली पाहिजे. तर त्या प्राध्यापकांनी तिथे माझ्यावर आक्षेप घेतला, की "तू आंबेडकरच का बोलला? तू डॉक्टर आंबेडकरच का बोलला? तू कसं बोलायला पाहिजे? विश्वभूषण, भारतरत्न, बोधिसत्व, प्रज्ञासूर्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर." म्हटलं, "सर झालं 1 वर्ष निघून गेलं, त्याच्यामध्ये 126वी जयंती येऊन जाईल." तर त्यावेळेला मला लक्षात काय आलं माहितीये का? आपण काही विशेष करू शकत नाही. ही जाणीव जेव्हा एखाद्या न्यूनगंडाने ग्रासलेल्या मनाला होते ना, मग त्यावेळेला हे असले खुळे निघतात, की तुम्ही छत्रपतीच का नाही म्हणाले, तुम्ही असेच का नाही म्हणाले. एक किस्सा सांगतो अजून तुम्हाला. अजय देवगणचा सिनेमा आला होता तानाजी नावाचा. तो तानाजी सिनेमाच्या प्री लॉन्चिंगची म्हणजे प्री रिलीजची प्रेस कॉन्फरन्स होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एका पोरीनं म्हटलं, की "हाऊ डू यू फील आफ्टर प्लेइंग शिवाजी?" तर शरद केळकर उभा राहून काय म्हणतो, "इट्स नॉट शिवाजी, इट्स छत्रपती शिवाजी महाराज." आता मी तुम्हाला सांगतो, इट वॉज टोटली प्युअरली पी-आर गिमिक. सांगितलं गेलं होतं, की तू असा प्रश्न विचार आणि त्याच्यानंतर शरद केळकर त्याला त्या पद्धतीने उत्तर देईल. म्हणजे लोकांच्या भावनेशी खेळण्यासाठी त्यांनी हे सगळं चालवलेलं आहे आणि उभं ह्या केलं. सगळ्या गोष्टी अशाच घडत राहतायत. मला बरोबर. वाटतं, की बरोबर. आणखी एक गोष्ट, की लोकांपासून दूर न्यायचं, त्यांचं दैवतीकरण करायचं. म्हणजे त्यांचा जो लोकांशी जो घनिष्ठ संबंध आहे आणि आपलेपणा आहे, तो बंधच तोडायचा आहे त्यांना, असं असं दिसतंय. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. कारण बरोबर. ज्या वेळेला म्हणजे आपण शिवाजी नावाभोवती जातो आणि त्यांना छत्रपती म्हणायचं का महाराज म्हणायचं याच्यामध्ये जातो, त्यावेळेला लोक विसरून जातात, की शिवाजी महाराजांचं जलधोरण काय होतं, त्यांचं नौका धोरण काय होतं, त्यांची मरीन बरोबर. टेक्नॉलॉजी काय होती, त्यांचं स्त्री धोरण काय होतं, राज्यकारभाराचं धोरण काय होतं. या लोकांना विचारा बरं, की बाबा शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्यांचा जीडीपी काय होता, ते पण त्यांना कळणार नाही. हे अशी लोक बरोबर. असा फोर्स करतात. अगदी आणि जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचं आणि शिवाजी महाराजांचं नातं जे आहे, शिवाजीचं नातं जे आहे, ते मुळात इतकं ऑर्गॅनिक आणि इतकं इतकं ते घट्ट वेन आहे ते, की दिवाळीसारख्या सणाला लहान-लहान मुलं किल्ला बनवतात. हे असं हो. कुठल्याही राज्यामध्ये, कुठल्याही सणामध्ये देवांव्यतिरिक्त इतकं रुजलेलं व्यक्तिमत्व हे क्वचितच तुम्हाला सापडेल. बघायला मिळेल. एखाद्या राजाचं आणि त्यावरूनच मला वाटतं मेघा मॅम तुमच्याकडेच येतो, की मुळात कॉम्रेड पानसरे आपल्या पुस्तकामध्ये याच्याशी जवळचं जाणारं काहीतरी म्हणणं मांडतायत. म्हणजे जर ज्यांनी कुणी वाचलं असेल शिवाजी कोणाचा हे पुस्तक, तर त्याच्यामध्ये ते वारंवार उल्लेख करतात, की शिवाजी सारखा राजा हा देशात इतर कुठेही झाला नाही, ज्याचा रयतेशी किंवा सामान्य माणसाशी इतका ऋणानुबंध असेल, ज्याला 300 वर्षानंतरही 350 वर्षानंतरही इतकं साजरं केलं असेल. तर या पुस्तकाचं जे प्रिमाइस आहे ते थोडंसं सामान्यांसाठी परत एकदा सांगा. ज्यांनी हे पुस्तक म्हणजे आपले आमदार साहेब जे आहेत, ज्यांना वाचता येत नाही कदाचित पुस्तक, तर नवीन त्यांच्या ॲपच त्यांना आहे. समजेल. हां, त्यांना समजेल असं या पुस्तकाचं एक तुम्ही हे UPSI सांगा. जास्त सांगितलं. जास्त आहे का? हां, ठीक आहे. सॉरी चुकलं. बरोबर.
मी ह्या पुस्तकाची रचनाच त्यांनी खूप वैशिष्ट्यपूर्ण अशी केलेली आहे. एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, की त्यांनी काही व्याख्यानं द्यायची म्हणून शिवाजी महाराजांच्या सगळ्या काळाचा आणि त्यांच्या कार्याचा अभ्यास केला. दुसरी गोष्ट, त्यांच्या पूर्वी शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व म्हणून ज्या काही उपाध्या त्यांना चिकटवल्या जात होत्या, जी काही बिरुदं लावली जात होती आणि शिवाजी महाराजांचं एक जाणीवपूर्वक एक व्यक्तिमत्व ते उभं केलं जात होतं. उदाहरणार्थ, गोब्राह्मण प्रतिपालक असा एक शब्द त्यांच्याबरोबर जोडला गेला होता. मुस्लिम द्वेष्टा, धर्मरक्षक किंवा हिंदू पदपातशहा या पद्धतीची बिरुदं त्यांच्या मागे जोडली गेली होती. आणि आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब पुरंदरेंसारख्या व्यक्तींनी कशा पद्धतीचा इतिहास लोकांसमोर मांडला होता जाणीवपूर्वक. आणि त्याच्यामधून समाजमन मला असं वाटतं, की एक प्रतिमा घडवली गेली होती. पण त्याच वेळी मगाशी आपण बोलत होतो तसं सर्वसामान्य लोकांचं एक वेगळं नातं शिवाजी महाराजांशी होतं. उदाहरणार्थ एक ते शाळेमध्ये आम्हाला गाणं होतं, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या. ते गाणं म्हणताना, ऐकताना असे अंगावर काटे यायचे आणि आपण इतकं त्याच्याशी एकात्म होऊन जायचो त्या मुलाच्या भावनेशी आणि त्या सगळ्या काळाशी. तर हे दोन्ही परस्पर विरोधी अशा एक प्रवाह मला असं दिसतायत. आणि त्याच्यामध्ये कॉम्रेड पानसरेंनी असं केलं, की मग त्याच काळाचं, त्याच व्यक्तिमत्वाचं एक वेगळ्या अँगलमधून आकलन आपल्याला विश्लेषण करून दिलं असं मला वाटतं. आणि त्यांची मी टायटल्स बघितली त्यांची जे चॅप्टर्स लिहिले त्यांनी प्रकरणं आहेत, त्याच्यामध्ये पहिल्यांदाच ते म्हणतात, की आगळा राजा शिवाजी. आगळा म्हणजे असा आज ते सुरुवातच अशी करतात, की लोकशाहीमध्ये राहणाऱ्या लोकांनी एका राजाचं कौतुक का करावं? विशेषतः कॉम्रेड पानसरे हे कम्युनिस्ट होते विचारांनी आणि लोकशाहीचा पुरस्कार करणारे होते आणि सरंजामशाहीबद्दल कायम टीका आपण करत आलो आहोत. अशा काळामध्ये सुद्धा एका राजाचं कौतुक आपण का करतो? आणि मग ते त्यांनी कुठल्या प्रेरणा आपल्याला दिल्या. त्यांनी ऐतिहासिक काळामध्ये कोणतं स्वराज्याचं असं स्वप्न बघितलं आणि ते साकार केलं आणि काय त्यांचं असं महत्व होतं, वेगळेपण होतं, हे सगळं त्यांनी त्या आगळा राजा या प्रकरणामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. आणि आपल्याला असं दिसतं, की अनेक प्रश्न ते उपस्थित करतात सुरुवातीला आणि आपल्या अभ्यासाबद्दल सांगतात. त्याच्यानंतर ते दुसरं प्रकरण लिहितात, रयतेची कणा वसलेला राजा. आणि मला असं वाटतं, की आजच्या राज्यकर्त्यांसाठी सुद्धा हे जे टायटल आहे इथल्या या चॅप्टरचं, ते खूप महत्वाचं आहे, की तो असा राजा होता, की ज्याला रयतेची कणव होती. आणि कणव हा शब्द मला खूप आवडतो, कारण मला असं वाटतं, की त्याच्यातून जे सगळं व्यक्त होतंय, लोकांच्या बद्दलची भावना, आपण नेहमी म्हणतो, की रयतेचा राजा. आणि जे सर्वसामान्य लोक, शेतकरी, लोक होते, 12 बलुतेदार होते, सगळ्या जाती धर्माचे लोक होते. त्यांना बरोबर घेऊन हा माणूस पुढे चालला. पण त्यांचं आयुष्य, त्यांच्या आयुष्यातल्या खस्ता, त्यांची दुःख पारतंत्र्यामध्ये असताना त्यांना स्वातंत्र्याची एक प्रेरणा देणं, हे सगळं त्याच्यामध्ये ते उभं करतात. आणि मग शिवाजी महाराज आणि स्त्रियांची अब्रू कशी सांभाळली त्यांनी आणि राज्यकारभाराच्या भाषेबद्दल काय केलं, रयतेचे आणि त्यांचे संबंध कसे होते, भाजीच्या देठालाही हात लावू नये असा आदेश देणारा राजा कसा वेगळा ठरतो, हे सगळं ते सांगतात. त्याच्यानंतर एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे ते वळतात, ते म्हणजे धर्मश्रद्धा, पण धर्मद्वेषता नव्हे. नेहमी मांडणी अशी केली जात होती, की तो जनरली इतिहासाचीच मांडणी अशी करतात, की मुघल काळ जो आहे तो अ, मुस्लिम राज्यकर्त्यांचा काळ आणि हिंदू रयत अशा पद्धतीची मांडणी केली जात होती. कॉम्रेड पानसरेंनी असं सांगितलं, की ते हिंदू अ, धर्माचे वान होते, श्रद्धा होती त्यांची, परंतु ते धर्मद्वेष्टे नव्हते. आणि त्याची असंख्य उदाहरणं ते आपल्याला देतात, की शिवाजी महाराज आणि मुसलमान यांचे संबंध काय होते? त्याच्यानंतर धार्मिक सहिष्णुता कशी होती? त्या काळात जेव्हा राज्यसत्ता ही महत्वाची होती आणि 2 धर्माचे सत्ताधारी होते. अशा काळामध्ये आपल्याला धार्मिक सहिष्णुता कशी होती आणि ती कशी जोपासली त्यांनी, याची सगळी उदाहरणं ते देतात. आणि नावानिशी ते हे स्पष्ट करतात, की शिवाजीचे मुसलमान सरदार कोण होते आणि औरंगजेबाकडचे हिंदू सरदार कोण होते. म्हणजे त्यांनी असं दाखवून देण्याचा प्रयत्न केला, की हा धर्माचा मुद्दा नव्हता.
धर्मद्वेष्टीपणाचा मुद्दा नव्हता, तर हा राज्याचा मुद्दा होता. राज्य चालवण्याचा मुद्दा होता आणि म्हणून हा सगळा इतिहास आणि ते सगळं अत्यंत सोप्या शब्दांमध्ये ते मांडतात. अ, मुसलमान विरुद्ध मुसलमान, हिंदू विरुद्ध हिंदू, हिंदू मुसलमान विरुद्ध हिंदू मुसलमान अशी काही टायटल्स कॅची त्यांनी दिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये त्याचबरोबर देवळाची लूट आणि मोडतोड होत होती. आजकाल त्याची उदाहरणं देतात. तेव्हा दोन्ही बाजूंनी कसं होत होतं हे सुद्धा ते स्पष्ट करतात. राज्य मुख्य होतं आणि धर्म दुय्यम होता, अशी मांडणी ते त्या ह्याच्यामध्ये करतात. त्याचबरोबर तिसरा जो त्यांचा प्रकरण आहे, ते शिवाजी ब्राह्मण 96 कुळी, कुळवाडी, शूद्र असं टायटल आहे एका प्रकरणाचं नावच आहे. आणि नेहमी आपल्या नेत्यांना, आपल्या ज्यांच्या म्हणजे आपले प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत इतिहासातली, त्यांना कोणत्यातरी जाती, धर्माच्या चौकटीमध्ये बंदिस्त करण्याचा जो प्रयत्न चालू आहे, त्याला छेद देत ते शिवाजी महाराजांचे सगळे किस्से त्यांच्या आयुष्यातले आणि त्यांच्या कार्याचे ते सांगतात, की त्यांचे सहकारी कोण होते? ते कसे सगळ्या वेगवेगळ्या जाती धर्माचे होते आणि त्यांना मावळे म्हणजे कोण होते? आणि त्या मावळ्यांच्यात सगळ्यांनी कसं एक जीवत्व होतं आणि त्यांनी शिवाजी महाराजांना या सगळ्या स्वराज्याच्या प्रक्रियेमध्ये, चळवळीमध्ये कसं सहकार्य केलं? त्याच्यानंतर एका बाजूला ते लिहितात, की छत्रपतींच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांचा विरोध कसा होता? आणि दुसऱ्या बाजूला शिवाजीचे ब्राह्मण सहकारी असं पण देतात. म्हणजे वस्तुस्थिती जी होती, ती वस्तुस्थिती ते मांडतात. कुळवाडी भूषण का म्हणतात शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या कुळाचा इतिहास काय होता? हे सगळं ते मांडतात. आणि शेवटी ते म्हणतात, की इतिहासाचा विपर्यास केला जाऊ नये, त्यांचा राजकारणासाठी वापर केला जाऊ नये. याच्यासाठी ते असं सांगतात, की खरा इतिहास लोकांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे कसे नेते होते याची बरोबर. जाणीव ते करून देतात. आणि त्याच्यातून मला असं वाटतं, की आजच्या राजकारण्यांना ते सतत टीका करतात, की कसे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांच्या व्यवहाराच्या विरोधात कसा व्यवहार होतो आहे. त्यांच्या मूल्यांचा उपहास कसा होतोय हे ते सांगतात. बरोबर. वैभव आणि गिरीश सर तुम्हा दोघांना मला एक हे तुमच्या समोर मांडायचंय, की आता जसं आता मेघा मॅम म्हणाल्या, की शिवाजी महाराजांचं या प्रकारे एक एक प्रकारे दैवतीकरण असेल किंवा हे असेल. पण विरोधाभास यातला हा आहे, की ज्या गोष्टीमुळे शिवाजी महाराज वेगळे ठरतात, इतर राजांपेक्षा वेगळे ठरतात, महान ठरतात आणि इतकं जसं परत-परत मी म्हणतोय, की आपल्या लोकसंस्कृतीचा भाग बनण्याचं जी कारणं आहेत, त्या कारणांनाच हे लोकं नकारतात. म्हणजे जे शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, याच्या एवढ्यापुरतं आणून ठेवतात. ते शिवाजी महाराजांच्या महानतेचे सर्व निकष जे आहेत, तेच धुडकावून लावतात का? आणि त्यांना कुठेतरी धर्मद्वेष म्हणजे धर्मद्वेष करणारे किंवा धर्मयुद्ध करणारे अनेक राजे होऊन गेले भारताच्या इतिहासामध्ये. ज्यांनी धार्मिक युद्ध केले, ज्यांनी फक्त आक्रमक किंवा फक्त धर्म परिवर्तन होतंय म्हणून युद्ध करणारे अनेक राजे होऊन गेले. पण रयतेसाठी लढणारा राजा म्हणून जो व्यक्ती महान झाला, त्याला त्या मूळ उद्देशापासून किंवा ज्या मूळ ओळख आहे त्या राजाची, त्याच्यापासून तोडण्याचं हे काम आहे का? आणि त्या अर्थाने शिवाजी महाराजांचं मूर्तिभंजन करण्याचं काम ह्या अशा प्रकारच्या विचारवंतांनी केलेलं आहे. गिरीश सर. प्रथमेश मला ना एक प्रसंग आठवतोय. तो महात्मा फुले यांच्या संदर्भाने आहे. महात्मा फुले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्यासाठी गेले. 2 दिवस ते रायगडावर राहिले. त्यांनी त्या ठिकाणी शोध घेतला. समाधीची साफ-सफाई केली. त्या समाधीवर फुलं वाहिली आणि हे पाहत असताना त्या गडावरचा एक ग्राम जोशी तिथं होता. तो आला, त्यानं ते लाथाडलं सगळं आणि "इथं दक्षिणेचा हक्क माझा आहे. तुम्ही इथं पूजा करणारे कोण?" असे म्हणून त्याने ते तो फुल्यांच्या अंगावर गेला. त्यावेळेला फुल्यांनी हा जो प्रसंग आहे ना, तुमच्या लक्षात येईल, की ज्या वेळेला शिवाजी हे नाव येतं समोर आणि शिवाजीला ज्यावेळेला शिवाजीला देवता करण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळेला दक्षिणा कोणाला मिळते हे लक्षात घ्या तुम्ही सगळ्यात आधी.
बरोबर. तर म्हणजे हे कुठलेही एक जातविशेष नाहीये. हे एक वृत्ती आहे समाजातली, की एखाद्या व्यक्तीचं दैवतीकरण केलं, की त्याचा कोणतरी एक लाभार्थी होतो. आणखी तुम्हाला आणखी एक आठवत असेल, की ज्यावेळेला अ, भाजपचं भारतीय जनता पार्टीनं एक 2014च्या आसपास महाराष्ट्रामध्ये प्रचाराची सुरुवात केली होती. त्यावेळेला त्यांनी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं होतं, त्या समाधीचं. आणि त्यावेळेला त्यांनी एक घोषणा दिली होती, महाराष्ट्र काय मोदींच्या सोबत चला आणि शिवाजींच्या काय संबंधित काहीतरी घोषणा होती. हो, हो, हो. पण त्या गोष्टीमध्ये देव त्यांनी मोदींना जाणीवपूर्वक साथ, छत्रपतींचा आशीर्वाद. बरोबर. आशीर्वाद छत्रपतींचा आशीर्वाद चलो चलो मोदी के साथ असं काहीतरी होतं. बरोबर आहे. हां. पण त्यांनी मी पुन्हा एकदा सांगतोय, की राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे खण घालणारं चलनी नाणं आहे. जोपर्यंत आणि हे नाणं तुम्ही दोन्ही बाजूने चालवू शकता. म्हणजे त्या दोन्ही छावण्यांमध्ये हे नाणं चालतं. जर तुम्ही पुरोगाम्यांच्या छावणीत असाल, तर ते तरी सुद्धा ते नाणं चालतं आणि जर तुम्ही इकडे सनातन्यांच्या छावणीत असाल, तरी ते नाणं चालतं. तुम्ही सतत छावण्या बदलत चाललात, की फक्त शिवाजी महाराजांच्या म्हणजे त्याचा गाडीवरचा बोर्ड असतो का नाही, पुणे, सोलापूर, सोलापूर, पुणे. तर तुम्ही फक्त त्यांच्या पुढचं म्हणजे अगोदरचं जे विशेषण आहे, ते विशेषण बदला, हे नाणं तुम्हाला दोन्ही छावण्यांमध्ये चालून जातं. आता गडबडीत मग अशी आहे ना, हां, गडबडीत अशी आहे, अ, ओके. की कोणता शिवाजी खरा आहे? कोणत्या शिवाजीनं शिवाजी अगदी वस्तुनिष्ठपणे मांडला आहे. हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर ते पानसरे अण्णांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता यासारख्या पुस्तकातून समजतं. जेव्हा ही पुस्तकं समाजामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असतात आणि त्याच्यामुळं दोन्ही छावण्यातल्या इकडच्या आणि तिकडच्या छावण्यातल्या लाभार्थ्यांना त्याचा त्रास होतो. त्यावेळेला मग हे लाभार्थी असे पेटून उठतात आणि मग ही अशी पेटवापेटीची भाषा करतात. वैभव. हां, मला एक सांगायचंय म्हणजे खरं तर एक प्रकारे आपण छिंदम असतील किंवा आता हा संजय गायकवाड असेल, बरोबर. यांचा हं. आपण आभार मानलं पाहिजे. आभार अशा हिशोबाने, की जेव्हा हे लोकं शिवाजी महाराजांचा अपमान करतात, शिवाजी या नावाआडून, या संकल्पने, या संज्ञेआडून जेव्हा-केव्हा ते काहीतरी अश्लाघ्य कृत्य करतात, त्या वेळेला हे पुस्तक जोरात उसळून वर येतं आणि या पुस्तकाच्या संदर्भातल्या चर्चा महाराष्ट्राच्या पटलावर एकदम अतिशय वेगाने घडतात बरं का. म्हणजे मी तुम्हाला सांगतो आणि जे कोणी हा व्हिडिओ बघतील त्या सगळ्यांना सांगतो, नॉर्मली आंबेडकरी कुटुंबांमध्ये लग्न होतं, तर त्यावेळेला रिटर्न गिफ्ट देतात ना, तर साडी, टोपी, टॉवेल ह्या प्रकाराबरोबर आहे ना, पुस्तकं दिली जातात. एक शिवाजी कोण होता? भारताचं संविधान आणि तिसरं प्रबोधनकार ठाकरेंचा देवळांचा धर्म आणि धर्माची धर्माची देवळे. देवळं. ही पुस्तकं दिली जातात. आत्ता नुकतीच जयंती झाली. त्या जयंतीमध्ये अनेक ठिकाणी लोकांनी संविधानाच्या प्रास्ताविकेची फ्रेम घरात लावण्यासाठी आणि ही 2 पुस्तकं ही दिलेली आहेत. आणि आता ही चांगली संधी आहे असं आपण समजूया आणि ही जी नवीन जेन झीची जी पिढी आहे किंवा जे कोणी अजूनपर्यंत ते पुस्तकं वाचले नसतील, तर त्यांच्यापर्यंत आपण हे पुस्तक डेफिनेटली पोहोचवण्यासाठी ह्या 2 म्हणजे ह्या लोकांनी ती मदत आपल्याला केलेली. पण माझा मुद्दा त्याच्या पलीकडे आहे. तर तुम्हालाही तिघांनाही प्रश्न आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं जर दैवत आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. म्हणजे नुसतं महाराष्ट्राचंच नव्हे. नेहरू म्हणाले होते, की शिवाजी हे नुसते महाराष्ट्राचे नाही, ते संपूर्ण राष्ट्राचे आहेत. तर जर समजा शिवाजी महाराज ही आपली अस्मिता, आपला मानबिंदू, आपला अभिमान असं जे काही मराठी भाषेमध्ये असे अलंकारिक शब्द आहेत, ते सर्व काही आहे. तर मग महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टींच्या विरोधात प्रतिक्रिया का उमटत नाही? शासन याच्यावर काही ठोस पावलं का उचलत नाही? शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचार करून पडला जातो. तो अक्षरशः नेस्तनाबूत होतो. पुतळ्याची विटंबना होते. शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना होते. तरी सुद्धा महाराष्ट्रातून काहीच बोललं जात नाही. इतके कसे सगळे सरेंडर झालेले आहेत. सांस्कृतिक दहशतवादाला इतके कसे सरेंडर झालेले आहेत. मला हे कोडं ना मला बिलकुल उलगडत नाहीये. मग यांचं प्रेम खोटं आहे का? यांचं प्रेम बेगडी आहे का? आपण दरवेळेला बोलत राहतो, पण आपल्या सोबतीला येतात का हे लोकं? तर नाही येत आहेत. हे का? हे महाराष्ट्रात का होतंय? हा माझा तुम्हाला तिघांना प्रश्न आहे.
अ, मला असं वाटतं, की हे दोघं बोलतीलच त्याच्यावरती, पण मला असं वाटतं, की आपल्या वर्तनामध्ये जसं आपण मगाशी बोललो, तोच धागा मी पकडतो, की जेव्हा आपलं कर्तृत्व किंवा हं. कर्तृत्वातून ते आपण आदर्श आहे, तो सिद्ध करण्याची जबाबदारी असते. प्रत्येक पिढीवरती असते जबाबदारी, की समाजाप्रती, आपल्या आसपासच्या परिसराप्रती आपली जी जबाबदारी आहे, ती पूर्ण करणं. पण ती जबाबदारी आपण पाळत नाही, याचा न्यूनगंड किंवा याचा कॉम्प्लेक्स जेव्हा असतो, तर त्याच्यावर आवरण टाकायला एक दुटप्पी प्रकारची प्राईड प्राईड ज्याला म्हटलं जातं हो, हो. किंवा खोटारतो. गर्व गर्व. तर तो गर्व जेव्हा येतो तो पुकाचा गर्व असतो आणि तो दुटप्पी स्वरूपाचाच असतो मुळात. तो विरोधाभासी असतो. कारण तुमच्या वर्तनात त्याचं सत्व नाहीये. तुमच्या वर्तनात त्याचा अर्क नाहीये त्या विचारांचा. पण तुम्हाला दाखवायचंय, की मी त्यांचा अनुयायी आहे. आणि मग अशा वेळेस तुम्ही फक्त छाती बडवून, जोरजोरात घोषणा देऊन, जोरजोरात आरडाओरडा करून आणि कोणाच्या तरी अंगावर धावून जाऊन फक्त हे करता. पण मूळ त्याचा जेव्हा प्रश्न येतो, त्याचं संरक्षण करण्याचा, त्या मूल्यांचं संरक्षण करण्याचा, त्या व्यक्तीच्या प्रतिमेचं संरक्षण करण्याचा, तेव्हा मात्र हे कच खातात. कारण त्यांचा मूळ त्या व्यक्तीशी तशा प्रकारची जी एक आपुलकीचं नातं पाहिजे, त्या प्रकारची जी एक बांधिलकी पाहिजे, ती मुळातच नसते. आणि त्यामुळं जो असा खोटा भक्त असतो, ज्याच्या भक्तीला, ज्याच्या श्रद्धेला काही व्याप्ती नसते, ज्याच्या श्रद्धेला काही काय म्हणतात त्याला वजन नसतं. तो असा आरडाओरडा करून फक्त हे करतो. अनेकदा आपण काही सिनेमामध्ये बघितलेलं आहे ना, की पाकीटमार जो असतो रेल्वेमधला, तो पाकीट मारल्यानंतर असा जोरजोरात ओरडतो, "वो भाग रहा है, वो हो. भाग रहा है, चोर पळाला, हां. चोर." तर त्या प्रकारची ही भक्ती असते, की ह्यांनी पाकीट मारलेलं ह्यांनी असतं. पण स्वतःवर आळ येऊ नये म्हणून ते जोरजोरात ओरडतात, की "हे बघा तिकडं चोर पळालाय." आणि या बरोबर. प्रकारे हा त्या दुटप्पीपणाचा गाभा आहे असं मला वाटतं. अ, मला असं वाटतं की 3 पॉइंट्स मला मांडता येतात. एक म्हणजे वैभवनी आता जो मुद्दा मांडला सांस्कृतिक दहशतवादाचा, तो खूप प्रमाणामध्ये आपल्याला वास्तव स्वीकारलं पाहिजे. लोक निर्भयपणे बोलत नाहीयेत, अ, मतं व्यक्त करत नाहीयेत. समाजामध्ये एक मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण करण्याचे जे प्रयत्न केले होते, त्याच्यामध्ये राज्यकर्ते यशस्वी झालेले आहेत, असं आपल्याला दिसतं. कुटुंबामध्ये, नातेसंबंधांमध्ये, मैत्रीणमध्ये आपल्याला हे ध्रुवीकरण झालेलं, इतक्या खालच्या आतल्या स्तरापर्यंत हे ध्रुवीकरण झालेलं आहे. आणि मला विशेषतः कॉम्रेड पानसरेंच्या खुनानंतर हे मी बघत आले, जाणवत आलं मला, की या सगळ्या 10 वर्ष झाली. या 10 वर्षामध्ये लोक हळू इतके या दहशतीच्या प्रभावाखाली आलेले आहेत, की ज्याला आपण म्हणतो एक चिलिंग इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, की अ, लोकांनी बोललं नाही पाहिजे. बोलताना लोकांना एक हेजिटेशन झालं पाहिजे, की आपण बोलावं की नाही? इतक्या स्तरापर्यंत कारण त्याचे परिणाम काय होतात बोलल्यानंतरचे, ते परिणाम लोक बघतायत आजूबाजूला काय होतंय. कॉमेडियन्स सुद्धा आता त्यांची कॉमेडी करताना, स्टँड कॉमेडी करताना ते काय बोलतायत त्याच्या विरोधामध्ये ॲक्शन होतीये. आणि इतक्या स्तरावर ते झिरपलेलं आहे, की तो एक मुद्दा आहे आणि म्हणून लोक उभे राहत नाहीत असं मला दिसतं. जेन बाबतीमध्ये मी आता एक टीचर आहे, विद्यापीठामध्ये शिकवत आले, खूप वर्ष शिकवलं. दरवर्षी नवीन बॅच येते, नवीन पिढीशी संबंध येतो. ते काय बोलतात, विचार करतात याच्याशी आमचं खूप एक अ, अ, जैव संबंध तयार झालेला असतो आणि त्यामुळे आम्ही त्यांच्याशी एक डायलॉग होत असतो. मला दिसतं, की एक ध्रुवीकरण आणखी आहे जेन आजच्या पिढीमध्ये. ते म्हणजे एक अत्यंत उच्च शिक्षित आणि ज्याला आपण म्हणतो टेक्नो सॅव्ही ज्याला असं म्हणतो, अशा पद्धतीचा एक क्लास निर्माण झालेला आहे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आणि तो जो आहे त्याचं आज आपण ब ब कोणी आज सकाळी एका पत्रकारांनीच लक्षात आणून दिलं, की आज पुस्तक दिन आहे म्हणून. तर हो, हो. पुस्तकाबद्दल चर्चा करतोय, तर वाचन अगदी कमी झालेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष पुस्तकं प्रायमरी सोर्सेस वाचणं हे बंदच झालेलं आहे. जे काही ह्या ज्या फॅक्टरीज चालू आहेत, खोट्या मेसेजेसच्या, खोटा इतिहास मांडणाऱ्या त्याचं सगळं एक ज्याला भासमान अशा पद्धतीचं सगळं एक विखारी अशा पद्धतीचा विचार, त्याला ही टेक्नो सॅव्ही जी लोकं आहेत, ती बळी पडताना आपल्याला दिसतात. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांचं उच्च शिक्षण नाही झालेलं, सामान्य शिक्षण झालंय, खेड्यापाड्यातला असा जो तरुण मुलगा आहे, ज्याला उच्च दर्जाचं शिक्षण घेण्याचा त्याला अधिकार आहे, पण ते मिळत नाहीये. आजच्या सरकारी शाळांची अवस्था आपल्याला माहिती आहे.
आणि ते लोकं त्या सगळ्यांना भरकटवलं जातंय. गड, किल्ले दाखवण्याच्या ज्या मोहिमा आखल्या होत्या त्याच्यामध्ये कोण आहे? हीच आपली बहुजन समाजातली तरुण मुलं आहेत आणि ती असे टिळे लावून आणि त्यांची जी प्रतीकं वापरून, अनवाणी पायांनी चालून हे सगळे जे कार्यक्रम त्यांच्यासाठी तयार केलेले आहेत, त्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर बळी पडतायत असं आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळं हे ध्रुवीक दोन्ही बाजूनी आपल्याला दिसते, की ही जेन झी आपल्याबरोबर राहत नाहीये. याचं कारण एका बाजूला ते त्यांच्या प्रचाराला बळी पडतात किंवा त्यांच्या कार्यक्रमांना बळी पडतायत. आणि म्हणून मला असं वाटतं, की नवे कार्यक्रम देणं खूप महत्वाचं आहे. कॉम्रेड पानसरेंची आठवण इथं मला एवढ्यासाठी होते, की मी कायम सतत विद्यार्थी दशेपासून त्यांच्याबरोबर आम्ही काम करत आलो. विद्यार्थी संघटनेमध्ये आणि लहानपणापासून मी त्यांना ओळखते. सतत आम्हाला ते कामात ठेवायचे, की तुम्ही कार्यक्रम घ्या. तुम्ही फक्त वाचा आणि फक्त माहिती घ्या आणि मार्क्सवाद वाचा इतकं नाही. कारण हे कॉम्रेड पानसरेंचं वेगळेपण पण असं होतं, की त्यांनी केवळ मार्क्स आणि एंगेल्स वाचले नाही. त्यांनी शिवाजी वाचला, शाहू वाचला, तुकाराम वाचला. इथलं सगळं महाराष्ट्राचं जे सगळं संचित आहे आपलं, ते सगळं त्यांनी वाचलं, त्याचा अभ्यास केला आणि त्याचा त्यांच्या भाषणांमध्ये, लिखाणामध्ये सतत ते वापर करायचे. मला असं वाटतं, की अशी उपक्रमशीलता ते जर त्यांना अनवाणी चालण्याची उन्हामध्ये हे कार्यक्रम देतायत, की जे सोपे आहेत. आपण खरं तर महाराष्ट्रातले असे जे लोकं आहेत संवेदनशील, विचारी, मीडियामधले विशेषतः तुमच्यासारखे जे तरुण आहेत, मला असं वाटतं, की काही कार्यक्रम सगळ्यांनी एकत्र येऊन याचा गंभीर विचार केला पाहिजे आणि असे लोकं एकत्र येऊन काही कार्यक्रम आखू शकलो आणि तो देऊ शकलो विवेकी तरुणांच्यासाठी. तिथून आपलेच जे सगळे बहुजन समाजातले लोकं वापरतायत ते, त्यांचा वापर करतायत. त्यांच्यासाठी जर आखू शकलो, तर काही उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं. अनम्यूट. चर्चेच्या शेवटाकडे येऊया. मी एक शेवटचा फक्त प्रश्न समोर ठेवतो आणि हा थोडासा आत्मटीका म्हणजे चळवळींना आत्मटीकेची गरज का असते वारंवार? त्यातून येणारा एक प्रश्न आहे. आपण वारंवार अशा प्रकारचे जेव्हा आता कॉम्रेड पानसरेंची हत्या झाली, दाभोळकरांची हत्या झाली आणि हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर घडत गेलं. तर तेव्हा वारंवार आपण बघतो, की भल्या माणसांकडून येणारी प्रतिक्रिया म्हणजे माणूस मरतो, विचार मरत नाही. पण हे खरंच सत्य आहे का? हे तपासून घ्यायची वेळ आलेली आहे आणि त्याची जी प्रतिक्रिया आहे, ती कुठल्या पद्धतीने द्यायची आणि फक्त निषेध नोंदवून शांत बसायचा आहे का दरवेळेस? हे कुठेतरी चळवळींनी विचार करण्याची वेळ आलेली आहे असं वाटतं मला. आणि म्हणून शेवटची कमेंट मला तुमच्या या या गोष्टीवरती गिरीश सर आणि वैभव तुमच्या दोघांकडून आणि त्यानंतर आपण चर्चा थांबवूयात आजची. मी सांगतो मी बोलतो. अ, बुलढाणा मतदारसंघातून हर्षवर्धन सपकाळांना पराभूत करून संजय गायकवाड हा माणूस निवडून येतो. ठीक आहे. 2014च्या निवडणुकीमध्ये हा माणूस वर्गणी करून निवडून आलेला आहे. मग त्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसे नव्हते. कार्यकर्त्याने त्याला वर्गणी करून पैसे दिले आणि हा निवडणूक जिंकला. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये जेव्हा तो शपथपत्र दाखल करतो, त्यावेळेला त्याच्याकडे कोट्यवधी रुपयाची संपत्ती असते. विरोधाभास बघ. जर लोकं जर आणि त्यानंतरच्या काळामध्ये गायकवाडांनी काय-काय केलं, कसं-कसं ते पैसे जमवले, हे प्रश्न विचारायचे नाहीत. हा हा फक्त प्रश्न गायकवाडांच्या संदर्भातला नाही. बरं, हा माणूस कोण आहे? त्याचं शिक्षण काय आहे? तर हा माणूस कसा जेमतेम 8वी पास झालेला आहे. ठीक आहे. या माणसाला जेव्हा विचारलं जातं, की पुस्तक वाचलंय का? तुम्ही जर ते रेकॉर्डिंग ऐकलं असेल, त्या रेकॉर्डिंगमध्ये हो, विचारलं जातं, हो. "तू पुस्तक ऐकलंय, वाचलंय का?" तर हा म्हणतो, की "मला पुस्तक वाचायची गरज नाही." गरजच मग नाही. बाबा, बरोबर. जर तुला पुस्तकच वाचलं नाहीस, तर तू ते हं. पुस्तकावर बोलतो कसं काय? त्या पुस्तकाच्या बरोबर, शीर्षकावर बोलण्याचा अधिकार तुला कोणी दिला? म्हणजे बरोबर. जे आपण वाचलं नाही, जे आपण अनुभवलं नाही, त्याच्या वाचून त्याच्याबद्दल आपण बोलतो, नाही का? आणि हे एक बरोबर, लोकप्रतिनिधी बोलतो. बरोबर. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेला आपण किती आणि कशा प्रमाणात उत्तरदायी असलं पाहिजे, याची जाणीव ह्या नेतृत्वांमध्ये नाही. आणि हे नाही. दुर्दैवानं थोड्या बहुत प्रमाणात सर्वच पक्षात आहे. असे हो, नग हो. आहेत ते एकाच पक्षात आहेत असं नाही. बरं, बरोबर. आज या पक्षात, उद्या त्या पक्षामध्ये सतत उड्या मारतायत हे नग. आणि हे नग म्हणजे काय म्हणायचं, की बहुमताला फक्त भर टाकायची म्हणून जसं आपण ते धान्य टाकतो ना इकडचं तिकडं, तिकडचं इकडं.
अशा पद्धतीची ही एक वजनाला उपयोगी पडणारे हे असले नग आहेत. एक तर म्हणजे सुरुवात जर काही गोष्टीची करायची असेल, सुरुवात ही आपल्यापासून करावी लागते. बरोबर. म्हणजे आपण कुणाला निवडून देतोय, कशा प्रकारच्या माणसाला निवडून देतोय, याचं आत्मपरीक्षण मतदार म्हणून आपण कधी करणार आहोत का? मग बरोबर. म्हणजे या जाणीवा आपल्यापर्यंत उरलेल्या आहेत. कसं असतं, समाज हा नेहमी बेल शेप असतो. बेल शेप म्हणजे कसं, की उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही बाजूला कट्टर असतात. पण जो बरोबर. तो स्केल असतो, त्या स्केलमध्ये नेहमी न्यूट्रल माणसं लागतात, की जे वेळ प्रसंगी इकडं, वेळ प्रसंगी तिकडं अशी झुकत तिकडं. असतात. तर या बेल शेपच्या दोन्ही बाजूची माणसं जी असतात, त्यांचं ते काम आहे, की आपल्या बाजूला सगळ्यात जास्त किंवा मोठी संख्या ओढून घेण्याचं. सध्या काळ कट्टरवादाला पोषक आहे. कट्टरवादी विचारसरणीला पोषक आहे. तर अशा वेळेला जे या बाजूचे आहेत किंवा या छावणीतले आहेत, त्या छावणीतल्या लोकांची जबाबदारी जास्त वाढते आणि त्यावेळेला म्हणजे जर हे संजय गायकवाड शिवाजी पोरमाता या शीर्षकाला एवढी आदरापण करतात, तर दगलबाज शिवाजी या शीर्षकासाठी त्यांनी काय केलं असतं? काय केलं असतं? 100% काय केलं असतं? मुळात मला तर आणखी त्याचा डाऊट आहे, की दगलबाज शिवाजी यातला दगलबाज या शब्दाचा अर्थ गायकवाडांना समजलाय. आपण आपले लोकप्रतिनिधी निवडताना अडाणी, अशिक्षित, येडे-गबाळे, ज्यांना कसल्याही प्रकारचं सिव्हिक्स, नागरिक सेन्स नाही, कसल्याही प्रकारची अक्कल नाही, असे आपण जर निवडत असू, तर आपण हेच डिझर्व्ह करतो ना साहेब. बरोबर. आपण बरोबर. हेच डिझर्व्ह बरोबर. करतो. जशी प्रजा असते तसा राजा असतो. त्यामुळे बरोबर. सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे. अगदी, अगदी. वैभव. गिरीश सरांच्या बोलण्याला मी थोडंसं कॅरी फॉरवर्ड करतो आणि त्यालाच पुढे घेऊन जातो. दगलबाज हा शब्द जो आहे ना, तो इयत्ता 10वी शिकवला जातो. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाचं किंवा त्यांच्या शंकेचं उत्तर इथे मिळालेलं आहे. तर आपण त्याच्या पुढे काही जास्त जायला नको. राहिला प्रश्न शिवाजी कोण होता या पुस्तकातली भाषा आणि या पुस्तकातलं जे एकूण वर्णन आहे, ते शिकण्यासाठी किमान 10वीचा जो 15 मार्काचा निबंधाचा जो प्रश्न असतो ना, ज्याला समजला त्याला हे पुस्तक व्यवस्थितरित्या कळतं. म्हणून एक बेसिक एज्युकेशन गरजेचं असतं, हे सगळेजण बोलतात. गिरीश सरांनी जो मुद्दा उपस्थित केला, की हर्षवर्धन सपकाळांसारख्या माणसाला हरवून हा माणूस विधान भवनात पोहोचलेला आहे. आपली जबाबदारी आहे, की आपण अशा कोणत्या माणसाला निवडून देतोय, जो आपलं प्रतिनिधित्व करणार आहे. तर जर समजा ही अशी स्थिती असेल, तर बुलढाण्यातल्या त्यांच्या मतदारसंघातल्या नागरिकांचा जाऊन आपण चांगलं शाल, हारतुरे, नारळ-बिरळ देऊन चांगला सत्कार केला पाहिजे, की इतकं भारी कॅरेक्टर त्यांनी निवडून दिलेलं आहे. 3-4 वर्षापूर्वी जेव्हा शिवसेनेत फूट पडली होती ना, त्यावेळेला मनापासून वाईट वाटलं होतं. यार 40 आमदार निघून गेले शिवसेनेचे. पण नंतर हळू लक्षात आलं, उद्धव ठाकरेंनी काय एक-एक नग पाळून ठेवलेले होते. काय लोक पाळून ठेवलेली होती. मग ते संजय गायकवाड असतील, नाहीतर बांगर असतील. पब्लिक प्लेसमध्ये, सार्वजनिक ठिकाणी आपण एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. त्या ठिकाणी बोलतानाही जर समजा तुम्हाला आपली भाषा सांभाळता येत नसेल किंवा तुम्हाला शिवाय बोलता येत नसेल, स्त्री विरोधी, हिंसक अशा शब्दांचा वापर तुम्हाला टाळता येत नसेल, असले लोकप्रतिनिधी जर निवडून देत असतील, तर एकाच वेळेला ही लोकांचीही चूक आहे. लोकांनी आपली जबाबदारी नीट समजली पाहिजे. पक्ष नेतृत्वालाही कळलं पाहिजे, की नुसतं इलेक्टोरल मेरिटवर तुम्ही जर घेऊन जाणार असाल ना, तर तुम्ही निवृत्त व्हा राजकारणातून. आणि तुमच्या ह्या अशा कृत्यांमुळे आज शिवाजी हे नाव दंगलीचं प्रतीक बनून राहिलेलं आहे. ज्या शिवाजी बरोबर. नावाचा आदर्श आम्हाला पाहिजे होता, ज्या शिवाजी नावाचा आदर्श घेऊन नवीन राष्ट्र निर्माण होऊ शकतं, ते शिवाजी नाव आता फक्त आणि फक्त स्वतःच्या राजकारणाचं आणि दंगलीचं प्रतीक बनलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, हा काळ असतो ना, हा कोणाला माफ करत नाही. हा पलटून येणार आणि शिवाजी महाराजांच्या तलवारीचं जे उदात्तीकरण करतात ना, ती पहिली तलवार यांच्याच मानेवर बसेल आणि लोकच ती तलवार घालतील. तशी म्हणजे शब्दशः तशी तलवार नाही. पण ज्या वेळेला हे पुस्तक सगळ्यांपर्यंत जाईल ना, ते बरोबर त्यांना तिथून कमी केलं जाईल. मी इथेच थांबतो. बरोबर. बरोबर. तर मला वाटतंय आपण बऱ्यापैकी या विषयाला न्याय दिलेला आहे आणि असे बरेच मुद्दे आहेत चर्चा करण्यासारखे. पण तरी सुद्धा लोकांच्या विवेकावरती अजूनही थोडासा विश्वास ठेवून आपण हे मुद्दे देऊन इथं थांबूयात. सगळ्यांनाच माझं हे म्हणणं आहे, की शिवाजी म्हटल्याने महाराजांचा अपमान होत नाही. तर ते आपले कोणीतरी जवळचे आहेत.
हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होतं आणि आम्ही इतर ठामपणे सांगतो की होय, आमच्यासाठी शिवाजीच. छत्रपती शिवाजी ऍब्सोल्युटली. महाराज सुद्धा म्हणू आम्ही. बरोबर. तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पण म्हणू. जेव्हा वेळ येईल तेव्हा योग्य संदर्भ असेल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पण म्हणू. पण आमच्या जिव्हाळ्याचा विषय, आमच्या अपब्रिंगिंगचा म्हणजे आमच्या संस्कारांचा विषय आहे तो. आमच्या घरातला माणूस आहे तो आणि म्हणून आम्ही हक्काने जसं विठोबाला विठोबा म्हणतो, विठ्ठलाला विठोबा म्हणतो आम्ही. त्याच्या अंगा-खांद्यावर खेळायचा प्रयत्न करतो. आम्ही तुकाराम महाराजांना तुकोबा म्हणतो. तसंच आम्ही हक्काने, आदराने आणि महत्वाचं म्हणजे प्रेमाने आम्ही शिवाजीच म्हणणार. हे आम्ही हसून इथं सांगणं महत्वाचं वाटतं मला वैभव. एकच शेवटचा प्रश्न सांगतो. या लोकांना जर एवढं शिवाजी महाराजांच्या नावाबद्दलचा एवढा अस्मिताभिमानी प्रेम जर आहे, मुंबई विमानतळाचं नाव जे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ होतं, ते आता बदलून अदानी एअरपोर्ट करून टाकलेलं होतं. तर यांच्याकडे संजय गायकवाडांकडे नंबर नव्हता का गौतम अदानीचा? तर त्यांना कोणी थांबवलं होतं गौतम अदानीला फोन करण्यापासून? काय माहित नाही. हे असले येड्या डोक्याचे लोक आहेत ना, उद्या शिवाजीनगर जे रेल्वे स्टेशन आहे तिथे जाऊन म्हणतील की नाही, याला छत्रपती शिवाजी नगर असं करा किंवा शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून टाका. शिवाजी हे असले विद्यापीठाचा मूर्खपणाचे मुद्दा धंदे अनेक करायला वेळा येऊन हां. गेलाय. आणि बरोबर आहे. काय शिवाजी आहे? विद्यापीठाचा मुद्दा सतत उकरून काढला जातो आणि एन.डी. पाटलांपासून जयसिंगराव पवारांपासून सगळ्यांनी त्याला विरोध केला आणि ठाम भूमिका घेतली म्हणून ते वाचलेले. हो, आणि आणि एक गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे आपण, प्रशांत आंबेचं. एवढ्या शिव्या पडल्या. 100% हा, 100% प्रशांत आंबेने एकदम संयमाने हा हो म्हणजे त्या तुम्ही माणसाला वाचा. त्यांनी कळवून दिली की बाबा तुझी लायकी काय, तू शिव्या देत राहा, आम्हाला काही घेणं देणंच नाहीये त्याचं. 100% आणि म्हणून म्हणतो संजय गायकवाडांनी स्वतःच्या पक्षाचं पण नाव बदलावं. मग छत्रपती शिवाजी महाराज सेना असं करावं. शिवसेना हे नाव बंद करावं. हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा. आपण असं म्हणू मग. ऍब्सोल्युटली अपमान आहे, शिवसेना अपमान आहे. हा पूर्ण अपमान आहे. नाव असायला पाहिजे. मग छत्रपती शिवाजी महाराज सेना करा तुम्ही. सो असं जर करायचं झालं, असाच जर वाद करायचा झाला, तर हा वाद अनंत आहे. हा वाद कधीच मिटणार नाही आणि आपण योगी याच्याहून आदित्यनाथांना सांगूया नाव बदलायला. हां. आणि याच्याहून मोठा शिवाजी महाराजांचा अपमान दुसरा कुठलाही नाही. कुठलाच ज्या नाही. क्षणाला Absolutely. शिवाजी महाराजांच्या शिकवणीपासून आपलं राज्य, आपला महाराष्ट्र सर्वात दूर आहे आत्ता. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मूळ शिकवणीपासून आत्ता या क्षणाला सगळ्यात दूर असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र झालेलं असताना, आपण या असल्या फालतू विषयांवरती जर लोकांना जीवे मारण्याची धमकी देत असू, पानसरे अण्णांच्या खुनाचं समर्थन करत असू आणि जेव्हा की त्या माणसांना खरंच लोकांची पडलेली होती. लोकांच्या प्रश्नांचं पडलेलं होतं. त्या माणसांचा असा अपमान करत असू, तर आपण हे लोकप्रतिनिधी म्हणून काय झालेलो आहोत आणि आपण समाज म्हणून काय झालेलो आहोत, हे आपल्याला विचारायला पाहिजे. या अशा प्रकारची चर्चा तुमच्यासमोर आम्ही खणखणीतपणे मांडू शकतो. तुमच्यासमोर निर्भीडपणे बोलू शकतो. याचं कारण आम्ही मुक्त आहोत. आम्ही कुठल्याही जाहिरातींवर अवलंबून नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या कॉर्पोरेट राजकीय जाहिराती घेत नाही. आणि त्यामुळं वैभव छाया टॉक्स आणि इंडी जर्नल हे दोन्हीही माध्यमं तुमची माध्यमं आहेत, लोकमाध्यमं आहेत. यांच्या पाठीमागं उभे राहा. आम्हाला आर्थिक मदत करा. हे चॅनल सबस्क्राईब करा आणि गिरीश सरांना काय म्हणायचं ते ऐकून आपण मला एक यामध्ये सांगायचंय, की संजय गायकवाडांनी कदाचित ते पुस्तक वाचलेलं नाही. नाहीच वाचलं. मला वाटतं नाहीच कदाचित त्यांना ते वाचलेलं. वाचताही येत नसावं. वाचनात त्याला कारण शिक्षण कमी आहे. आडाणचोट हो, माणूस आहे. त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे इंडी जर्नलला, की या पुस्तकाची जर एखादी ऑडिओ बुक जर Audiobook. तयार केली, तर आपण ते ऑडिओ बुक त्यांना पाठवू आणि इंडी जर्नलने याचं ऑडिओ बुक तयार केलेलं आहे 4 वर्षांपूर्वी. इंडी रेडिओ ते या आपण त्यांना त्याची प्रयोगासाठी लिंक पाठवू. आपण नक्की YouTube वरती अपलोड करू आणि ते नक्कीच हां. त्यांना आम्ही कोल्हापुरामध्ये उद्या कॉम्रेड पानसरेंच्या स्मारकाजवळ त्याच्या पुस्तकातील अंशाचं जाहीर वाचन करणार आहोत संध्याकाळी आणि वरुण सुखराज वगैरे येणार आहेत त्याच्यासाठी. तर तो कार्यक्रम आम्ही ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे आज. बरोबर. म्हणजे उद्या म्हणजे 24 एप्रिल रोजी हा कार्यक्रम होणार बरोबर. आहे. ज्यांना शक्य आहे, कोल्हापुरात आहेत, कोल्हापुराच्या आसपास आहेत, त्यांनी जरूर याला जावं आणि पुन्हा तो आपल्या सगळ्यांचा राजा शिवाजी हा आपला मालबिंदू आहे आणि तो आपल्यासाठी शिवाजीच राहील. त्याबद्दल कुठलाही शंका असण्याची गरज नाही मनामध्ये आणि त्यामुळं हे दोन्ही चॅनल्स तुम्ही सबस्क्राईब करा. आम्हाला ऐकत राहण्यासाठी, आम्हाला पाहत राहण्यासाठी आमचं जे वेगवेगळं वार्तांकन आहे,
वेगवेगळ्या विषयांवरचं विश्लेषण आहे ते पाहत राहा आणि आमच्याशी जोडलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू. थँक यू. थँक यू मॅम.